नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. बघा, 2026मध्ये नागपंचमी आणि याच दिवशी श्रावणातील पहिला श्रावण सोमवार आलेला आहे. मग भावाचा उपवास बऱ्याच महिला करत असतात आणि हा उपवास कधी करायचा असतो, उपवास कधी सोडायचा असतो, त्याचप्रमाणे नागपंचमीच्या दिवशी कोणत्या चुका करू नये. बरेच लोक माहिती नसल्यामुळे 99% लोक ह्या चुका करतात. त्याचप्रमाणे नागपंचमी ही 2026मध्ये सोमवार 17 ऑगस्ट या दिवशी आलेली आहे आणि श्रावणातील पहिला श्रावणी सोमवार देखील 17 ऑगस्ट या दिवशी आलेला आहे. मग बघा, श्रावण महिना म्हटलं की भगवान महादेवांची भक्ती, सोमवारचा उपवास, शिवलिंगाची पूजा आणि अनेक सण उत्सवांची सुरुवात होते. आणि या श्रावण महिन्यात येणारा हा अतिशय महत्त्वाचा सण म्हणजे नागपंचमी. पण यावर्षी म्हणजेच 2026मध्ये नागपंचमी आणि श्रावण सोमवार एकत्र एकाच दिवशी आलेले आहेत. 17 ऑगस्ट 2026 सोमवार रोजी नागपंचमी आहे आणि त्याच दिवशी श्रावणातील सोमवारचे व्रतही आहे. म्हणून अनेकांच्या मनात प्रश्न आहेत. अनेकांच्या मनात असे प्रश्न आहेत की नागपंचमीचा उपवास कसा करायचा, श्रावण सोमवारचा उपवास वेगळा करायचा का, दोन्ही उपवास एकत्र करायचे का, भावासाठी केला जाणारा उपवास नेमका कधी धरायचा, नागपंचमीची पूजा आधी करायची की महादेवांची पूजा आधी करायची, आणि ह्याच सर्व विषयाची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तेव्हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता संपूर्ण बघा. जर का तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर असेच माहितीचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा, बाजूच्या बेल आयकॉनला प्रेस करा. कमेंट बॉक्समध्ये ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. चला तर मग आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वात प्रथम म्हणजे 2026मध्ये नागपंचमी 17 ऑगस्ट वार सोमवार या दिवशी आलेली आहे आणि याच दिवशी श्रावणी सोमवार आलेला आहे. बघा, नागपंचमीची पूजा देखील आपल्याला या दिवशी करायची आहे आणि महादेवांची पूजा देखील आपल्याला याच दिवशी करायची आहे. 2026मध्ये श्रावण सोमवार एकत्र आल्यामुळे हा दिवस भक्तांसाठी विशेष मानला जाणार आहे. अतिशय अद्भुत असा हा दिवस, हा योग आहे आणि म्हणूनच आपल्याला या दिवशी ह्या दोन्हीही पूजा करायच्या आहे. आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण या दिवशी ह्या दोन्ही पूजा वेगळ्या वेगळ्या करायच्या का. सगळ्यात आधी म्हणजे आपण या दिवशी या दोन्ही पूजांचे वेगवेगळे उपवास करायचे का, तर नाही, आपण एकत्र उपवास करू शकतो. श्रावण सोमवार हा भगवान शिवाच्या उपासनेसाठी महत्त्वाचा असतो आणि नागपंचमी नागदेवतेचे पूजन करण्यासाठी महत्त्वाचा असतो. या दिवशी आपण नागदेवता आणि भगवान शिव यांचे धार्मिक नातेही आपल्या परंपरेत विशेष आहे. त्यामुळे या दिवशी शिवपूजा आणि नागपूजा दोन्ही करणे ही सुंदर पद्धत आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे नागपंचमीच्या दिवशी सर्व म्हणजे बहुतेक महिला भावाचा उपवास धरत असतात. आता हा भावाचा उपवास कसा करायचा असतो. बहुतेक जण म्हणजे बघा, पूर्वीच्या पद्धतीनुसार भावाचा उपवास हा नागपंचमीच्या आदल्या दिवशी केला जातो आणि हा उपवास दुसऱ्या दिवशी नागपंचमीची पूजा झाल्यानंतर हा उपवास सोडण्याची पद्धत आहे. बऱ्याच ठिकाणी हा उपवास नागपंचमीच्या दिवशी केला जातो आणि नागदेवतेची पूजा करून नैवेद्य दाखवून झाल्यावर हा उपवास सोडायचा असतो. आता ही पद्धत बघा, ही पद्धत कुठल्या शास्त्रानुसार नाही, तर ही पद्धत आपल्या परंपरेनुसार आहे. प्रत्येक घराची, प्रत्येक ठिकाणाची पद्धत ही वेगळी वेगळी आहे. आपण आपल्या घराच्या पद्धतीनुसार आपल्या रूढी ज्या आहेत त्या रूढीनुसार किंवा आपले जे काही मोठी घरातील व्यक्ती असतील त्यांना विचारून तुम्ही तुमच्या पद्धतीने हा उपवास करायचा आहे. व्हिडिओत ऐकलं म्हणून, त्याचं ऐकलं म्हणून तसं करू नका. तुमच्या घरात पूर्वीपासून जी पद्धत चालू आहे, तुमच्या घरात जर का आदल्या दिवशी उपवास करण्याची पद्धत असेल तर आदल्या दिवशी तुम्ही उपवास करायचा आहे. आणि तुमच्याकडे जर का नागपंचमीच्या दिवशी भावाचा उपवास केला जात असेल तर तुम्ही नागपंचमीच्या दिवशी भावाचा उपवास करायचा आहे. आता ज्यांना आदल्या दिवशी उपवास करायचा आहे त्यांनी रविवार 16 ऑगस्टला हा भावाचा उपवास संपूर्ण दिवसभर धरायचा आहे आणि दुसऱ्या दिवशी हा उपवास तुम्हाला नागदेवतेची पूजा झाल्यावर सोडायचा आहे. आता बघा, हा उपवास महिला भावासाठी धरत असतात.
बघा, हा उपवास महिला भावासाठी धरत असतात. आता तुम्ही म्हणता आम्हाला भाऊच नाही, मग आम्ही हा उपवास करायचा का? बघा, नागदेवतेला भाऊ मानून तुम्हाला हा उपवास करायचा आहे. नागदेवतेसाठी तुम्हाला हा उपवास करायचा आहे. तुम्हाला जर का भाऊ जरी नसेल तरी देखील तुम्ही हा उपवास नागदेवतेला भाऊ म्हणून तुम्हाला हा उपवास करायचा आहे. आता नागपंचमीच्या दिवशी काही नियम पाळण्याची पद्धत आहे आणि त्याचप्रमाणे नागपंचमीच्या दिवशी या वर्षी श्रावण सोमवार देखील आलेला आहे. आता सर्वात अगोदर आपल्याला आपल्या घरातील सकाळी देवपूजा करून घ्यायची आहे. सकाळी लवकर उठायचं आहे, शुचिर्भूत व्हायचं आहे, आपल्या उंबरठ्यावर हळदीचं लेपन करायचं आहे. आपल्या देवघरातील देवांची पूजा करून घ्या. देवघरात असलेल्या महादेवाच्या शिवलिंगाची आपल्याला पाण्याने अभिषेक करून, पंचामृताने अभिषेक करून ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय हा मंत्र म्हणून तुम्हाला पूजा करून घ्यायची आहे. महादेवांना पांढरं भस्म, पांढरी फुलं, धोत्र्याचं फळ, धोत्र्याचं फूल, बेलाचं पान अर्पण करायचं आहे. महादेवांना नमस्कार करायचा आहे आणि हात जोडून आपल्याला प्रार्थना करायची आहे. आज मी श्रावण सोमवार आणि नागपंचमीच्या निमित्ताने श्रद्धेने पूजा करीत आहे. माझ्या कुटुंबावर भगवान शिव आणि नागदेवतेची कृपा असू दे, असा साधा संकल्प तुम्ही केला तरी चालेल. पूजेमध्ये देखावा करण्यापेक्षा श्रद्धा आणि सात्विक भावना ही महत्त्वाची आहे. आता महादेवांची पूजा करून झाल्यानंतर तुम्ही नागदेवतेची पूजा करू शकतात. नागदेवतेची पूजा ही सकाळीच केली जाते. त्याचं चित्र आणून ते चित्र तुम्ही भिंतीला चिटकवून किंवा एका पुठ्ठ्यावर चिटकवून तुम्हाला नागदेवतेची पूजा देखील करायची आहे. आता या दिवशी श्रावण सोमवार आहे. तुम्हाला नागदेवतेचा आणि श्रावणी सोमवारचा उपवास वेगळा वेगळा करण्याची गरज नाही किंवा वेगळा वेगळा संकल्प करण्याची गरज नाही. तुम्ही एकच संकल्प करू शकता. तुम्ही उपवास देखील एकत्र करू शकतात. ज्यांना नागपंचमीचा उपवास भावाचा उपवास नागपंचमीच्या दिवशी करायचा आहे त्यांनी नागपंचमीच्या दिवशी सोमवारी हे दोन्ही उपवास एकत्र केले तरी चालणार आहे. आता सोमवारच्या दिवशी आपण भगर खात नाही, त्यामुळे तुम्हाला सोमवारच्या दिवशी भगर खाता येणार नाही किंवा भावाच्या उपवासाला देखील तुम्हाला भगर खाता येणार नाही. नागपंचमीच्या दिवशी आपण केस कापत नाही, आपण नखे कापत नाही. त्याचप्रमाणे आपल्याकडे नागपंचमीची पूजा करेपर्यंत केस विंचरले जात नाही, तवा गॅसवर ठेवला जात नाही. बघा, काही हे नियम आहे, हे नियम पहिल्यापासून आपल्याकडे पाळत आलेले आहे. तुमच्याकडे पाळत असतील तर नक्कीच तुम्ही पाळा आणि जर का तुम्हाला हे नियम पाळायचे नसतील तर जेवढे शक्य असेल तेवढे नियम तुम्हाला पाळायचे आहे. श्रावण सोमवार आहे, या दिवशी महिलांना केस देखील धुता येणार नाही. बघा, तुम्ही आदल्या दिवशी रविवारी केस धुवायचे आहे. या दिवशी जमीन उखरणे, नांगरणे किंवा वारुळाला इजा होईल अशी कामे टाळावीत. त्याचप्रमाणे यामागे श्रद्धेबरोबरच निसर्गातील सर्पाचे रक्षण करण्याचा देखील संदेश दडलेला आहे. या दिवशी चिरणे, कापणे आणि तळणे शक्यतो टाळावे, अशी अनेक घरांमध्ये प्रथा आहे. म्हणूनच नागपंचमीच्या दिवशी उकडलेले आणि सात्विक पदार्थ बनवण्याची परंपरा आहे. या दिवशी काही भागामध्ये पुरणाचे दिंडे, कानोले, दूध साखर, दूध शेवया या पद्धतीचे पारंपरिक पदार्थ बनवून खाल्ले जातात आणि त्याचा नैवेद्य नागदेवतेला देखील दाखविला जातो. काही ठिकाणी या दिवशी चुलीवर तवा ठेवत नाही अशी देखील परंपरा आहे. त्याचप्रमाणे काही ठिकाणी आदल्या दिवशी जास्तीचा स्वयंपाक केला जातो किंवा जे पदार्थ 2 दिवस टिकतात ती बनवली जातात आणि ती नागपंचमीच्या दिवशी खाल्ली जातात. हा भावाचा उपवास महिला आपल्या भावासाठी आवर्जून करत असतात. भावाला दीर्घायुष्य प्राप्त व्हावं, भावाचं संरक्षण व्हावं ह्या हेतूने हा उपवास केला जातो आणि म्हणूनच महिलांनी आवर्जून आपल्या भावाच्या रक्षणार्थ हा उपवास करायचा आहे. नागपंचमी हा दिवस नागदेवतेच्या पूजेसाठी समर्पित आहे. आपल्या हिंदू धर्मग्रंथामध्ये नागांना केवळ सर्प म्हणून पाहिलं नाही तर त्यांना देवी शक्तीचं प्रतीक मानलं जातं. भगवान शंकराच्या गळ्यात वासुकी नाग विराजमान आहेत. भगवान विष्णू शेष नागावर शयन करतात आणि समुद्र मंथनातही वासुकी नागाची भूमिका ही महत्त्वाची मानली जाते. ज्या दिवशी भगवान शिवांचा सर्वात प्रिय वार आणि त्यांच्या गळ्यात विराजमान असलेल्या नागदेवतेचा पवित्र सण एकाच दिवशी येतो, त्या दिवसाचं महत्त्व देखील कितीतरी पटीने अधिक वाढते. अतिशय दुर्मिळ योगायोग या दिवशी जुळून आलेला असल्यामुळे या दिवसाचं महत्त्व
अधिक पटीने वाढलेला आहे आणि त्यामुळे या काळामध्ये जेवढे शक्य होईल तेवढं तुम्हाला जप, तप, दान, उपवास, व्रत आणि काही प्रभावी उपाय देखील तुम्हाला या दिवशी करता येणार आहे. या दिवशी भगवान शिव आणि नागदेवतेची भक्तिभावाने पूजा केल्यास शिवकृपा प्राप्त होते. पण जीवनातील अडथळे दूर व्हावेत, कुटुंबात सुख शांती नांदावी, ऐश्वर्य नांदावं आणि नकारात्मकतेपासून संरक्षण मिळावं म्हणून ही पूजा करून आपल्याला ही प्रार्थना करायची आहे. व्हिडिओ आवडला व्हिडिओला नक्कीच लाईक आणि इतरांना देखील हा व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.